विविध वयोगटानुसार बाळाला काय खाऊ घालावे याच विषयी आपण माहिती घेऊन आलोय. तर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कोणत्या वर्षातील बाळाला काय खाऊ घालावे याच विषयी आपण माहिती देणार आहोत. तर बघा, जन्मापासून 5 वर्षांपर्यंत संपूर्ण आहाराचे मार्गदर्शन आपण या व्हिडिओद्वारे घेऊन येत आहोत. तर चला तर सुरू करू. ते आधी चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, नक्कीच तुमच्या फायद्याचा चॅनल ठरेल. तर बघा, लहान बाळ राहता, जन्म झाल्यापासून 6 महिन्यापर्यंत बाळाचा आहार बघू आपण आता. फक्त आईचे दूध, जन्म झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत फक्त आईचे दूध दिवसातून 8 ते 12 वेळा स्तनपान करावे. तर बघा, लक्षात घ्या, जन्म झाल्यापासून ते 6 महिन्यांपर्यंत फक्त आईचे दूध, ते पण 8 ते 12 वेळा स्तनपान करावं. पाणी द्यायचं नाही, मध द्यायचं नाही, गुटी द्यायची नाही, वरचे दूध देखील देऊ नका डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय. तर बघा, पाणी द्यायचं नाही, मध द्यायचं नाही, गुटी नाही, वरचं दूध नाही. आईचे दूध हेच बाळासाठी सर्वोत्तम आहार मानला जातो. पहिल्या महिन्यापासून तर 6 महिन्यांपर्यंत, आणि 6 महिन्यांपासून पुढे काय द्यायचं आहे ते बघू आता आपण. तर बघा, 6 ते 8 महिने पर्यंत जो बाळाचा आहार आहे तो बघू आपण आता. दिवसातून 2 ते 3 वेळा पूरक आहार द्यावा. तर तांदळाची पेज, त्यानंतर डाळीचे पाणी, त्यानंतर मऊ खिचडी द्यायची आहे. त्यानंतर केळी, सफरचंदाचा लगदा देखील देऊ शकता. प्रत्येक वेळी 2 ते 3 चमचे पासून सुरुवात करा. डायरेक्ट पूर्णपणे तुम्ही, आपण जसं मोठाले माणसं जेवतो तसं जेवू घालू नका. प्रत्येक वेळी 2 ते 3 चमच्यापासून सुरू करा हळूहळू. तांदळाची पेज, डाळीचे पाणी, मऊ खिचडी, त्यानंतर बघा केळी देऊ शकता, सफरचंदाचा लगदा देऊ शकता. प्रत्येक वेळी 2 ते 3 चमच्यापासूनच सुरुवात करा. त्यानंतर बघा, आता 6 ते 8 महिने झाले. त्यानंतर 9 ते 12 महिन्याच्या बाळाला काय द्यायचं आहे. तर बघा, 9 ते 12 महिन्याच्या बाळाला दिवसातून 3 ते 4 वेळा पूरक आहार द्या. त्यानंतर बघा, मऊ भात देऊ शकता, डाळ, खिचडी, उपमा देखील देऊ शकता. अंड्याचा पिवळा बलक, दही देऊ शकता. फळे आणि भाज्यांची प्युरी देऊ शकता. तर बघा, मऊ भात, डाळ, खिचडी, उपमा हे पौष्टिक आहार आपण देऊ शकता. अंड्यांचा पिवळा बलक देऊ शकता, दही देऊ शकता, केळीची प्युरी देऊ शकता, सफरचंदची प्युरी देऊ शकता, भाज्यांची प्युरी देऊ शकता. त्यानंतर नवीन आहार हा हळूहळू सुरू करा आणि बाळाची प्रतिक्रिया पहा. तर बघा, तुम्ही, बाळ व्यवस्थित खेळतं का? बाळाला आहार दिल्यानंतर ते व्यवस्थित त्याची हालचाल करतं का? हे देखील आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर नाहीच तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहार वापरू शकता. तर बघा, हे होतं 9 ते 12 महिन्याच्या बाळासाठी. त्यानंतर बघा, 1 ते 2 वर्षाच्या बाळासाठी आहाराचे मार्गदर्शन घेऊन आलोय आपण. तर बघा, दिवसातून 3 मुख्य आणि 2 लहान खाणे. तर बघा, घरचे सर्व अन्न मऊ स्वरूपात, दूध, डाळी, अंडी, फळे, भाज्या. तर बघा, स्वतः खाण्यास प्रोत्साहन द्या. त्या बाळाने स्वतः खाल्लेलं पाहिजे, असं त्याला प्रोत्साहित करा. मऊ खिचडी देऊ शकता, डाळ भात देऊ शकता, मऊ भाज्या देऊ शकता, फळे देऊ शकता, दही देऊ शकता. तर बघा, भात खिचडी अर्धी ते 1 वाटी द्यायची आहे. त्यानंतर डाळ जी आहे ती अर्धी वाटी द्यायची आहे. भाज्या जी आहेत ती अर्धी वाटी द्यायची आहेत. त्यानंतर अंडी जी आहे ते 1 ते 2 अंडी किंवा अर्ध ते 1 अंड द्यायचं आहे. त्यानंतर फळे देखील अर्ध ते 1 वाटी द्यायची आहे. त्यानंतर 1 ते 2 ग्लास दूध देखील देऊ शकता. जसं त्याला पचल तसं त्या प्रमाणात बाळाला प्रेमाने आणि संयमाने किंवा विविध अन्नांची सवय लावून घ्यायची आहे. तर बघा, अशा प्रकारे हे होतं 1 ते 2 वर्षातील बाळाला. त्यानंतर बघा, 2 ते 3 वर्षातील बाळाला आपण आहार बघू. संतुलित आहार द्या. पोळी भाजी, डाळ भात द्या. त्यानंतर फळे, सुका मेवा द्या. त्यानंतर बघा, जंक फूड कमी करा. दिवसभरातील आहाराचे उदाहरण आपण घेऊया. तर बघा, सकाळचा नाश्ता देखील तुम्हाला दिलेला आहे इथं. उपमा, पोहे, इडली वगैरे देऊ शकता. मधला खाणं जे आहे ते फळे देऊ शकता, केळी, सफरचंद, चिकू वगैरे. दुपारचं जेवण देऊ शकता, पोळी भाजी, डाळ भात वगैरे देऊ शकता. संध्याकाळचा नाश्ता देऊ शकता, सुकामेवा, घरचे पौष्टिक पदार्थ देऊ शकता.
त्यानंतर रात्रीचे जेवण खिचडी, दलिया किंवा पोळी भाजी देऊ शकता. आणि डाळी, भाज्या, फळे, दूध, सुकामेवा हे देऊ शकता. परंतु कमी काय करायचं आहे, चिप्स झालं, दुकानातलं बर्गर झालं, फ्रेंच फ्राईज झालं, चॉकलेट झाले, कोल्ड्रिंक झाले, या दुकानातल्या वस्तू तुम्हाला टाळायच्या आहेत, त्या कमी करायच्या आहेत. संतुलित आहार प्लस स्वच्छता प्लस सक्रिय खेळ, निरोगी बाळ, आनंदी भविष्य. अशा प्रकारे 2 ते 3 वर्षे. आता बघू 3 ते 5 वर्षे. तर बघा 3 ते 5 वर्षामध्ये काय दिलेलं आहे, तर विविध प्रकारचे पौष्टिक अन्न, दूध, अंडी, डाळी, हिरव्या भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्य, पुरेसे पाणी द्यायचे आहे, शारीरिक खेळ सुद्धा द्यायचा आहे. रोजच्या आहाराचा समावेश देखील आपण बघणार आहोत. तर बघा दूध, अंडी, डाळी, हिरव्या भाज्या, फळे, संपूर्ण धान्य द्यायचं आहेत या वयात 3 ते 5 वर्षे. बघा चांगल्या सवयी लावा, वेळेवर खाण्याची सवय लावा, पुरेसे पाणी प्यायची सवय लावा, जेवणापूर्वी हात धुण्याची सवय लावा, पुरेशी झोप देखील घ्यायला लावा. शारीरिक खेळ आवश्यक आहे. दररोज किमान 1 तास मैदानी खेळ किंवा शारीरिक हालचाल करायला लावा. चांगला आहार प्लस चांगल्या सवय, निरोगी आणि आनंदाचं बालपण. तर बघा हे झालं 3 ते 5 वर्षे. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला, प्रत्येक बाळाची वाढ वेगळी असते. असं नाही की जे आहार सांगितले ते तुम्ही बळजबरीने बाळाला दिले पाहिजे, किंवा हा व्हिडिओ बघितल्यानं मग तुम्ही केळी द्या, डाळ भात द्या आणि सफरचंद द्या, प्रत्येक गोष्टी खाऊ घाला, असं नाही. प्रत्येक बाळाची वाढ वेगळी असते. बाळाला पचल तेवढंच खाऊ घाला, अन्यथा डॉक्टरांचा सल्ला घ्या. या व्हिडिओद्वारे सांगायचं एवढंच की आपल्या कोणत्या वयोगटात बाळ आहे त्याला काय दिलं पाहिजे आणि त्याचा समावेश किती पाहिजे. तर समावेश जे झालं तर 1 वाटी 2 वाट्या असं काही नसतं. थोडं थोडं खाऊ घातलं तरी होतं. त्यानंतर नवीन अन्न हळूवार सुरू करा. एकदाच त्याला पचायला वेळ लागेल, पचणार नाही त्याला. त्याच्यामुळं नवीन अन्न हळूवार सुरू करा. जबरदस्तीने खाऊ घालू नका. त्याची इच्छा नसेल तर जबरदस्तीने आपण खाऊ घालायचं नाही. शंका असल्यास बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. निरोगी बाळ आणि आनंदी बाळ राखण्यासाठी अशा प्रकारे हे जो देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जबरदस्तीने खाऊ घालायचं नाहीये. शंका असल्यास बालरोग तज्ज्ञांना भेटा. नवीन अन्न हळूवार सुरू करा. अशा प्रकारे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद.